पंथाचा विचार न करता आपण या ठिकाणी मला प्रतिपादन केलं, त्यासाठी धन्यवाद। या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पंचक्रोशीतील माझ्यावर नितांत प्रेम करणारी मंडळी या ठिकाणी उपलब्ध आहेत। ज्या अनेक गावामध्ये माझे कीर्तन झाली त्या ठिकाणी ती मंडळी या ठिकाणी उपलब्ध आहे, त्यांचं हृदयातून धन्यवाद आहे। वेळ कमी राहिलेला आहे आणि या कमी वेळेत अगदी अर्ध्या तासात ही सेवा समर्पित करायची 9 ते 11ची वेळ आहे आणि अर्ध्या तासात आता किती कीर्तन करायचं हा सगळ्यात मोठं धर्मसंकट आता माझ्यासमोर आहे। पण या ठिकाणी चाल झाली पाहिजे, प्रमाण झाली पाहिजेत आणि तुम्ही म्हणले तर 15-20 मिनिटं पुढचे वाढून घेईल, अन्यथा 11-5ला कीर्तना सेवा समाप्त या ठिकाणी समर्पित करेल। या कार्यक्रमाच्या अनुषंगाने या ठिकाणी आमचे बेलसरकार गावचे असतील, ग्रामस्थ मित्र मंडळी, दिनेश वगैरे ही सगळी या ठिकाणी तरुण मंडळी माझ्यावर नितांत प्रेम करणारी ही या ठिकाणी आले। या ठिकाणी आमचे भाग्यनगरला राहणारे आमचे मानकरी आहेत। हैदराबाद नाही बरं का, भाग्यनगर आणि हैदराबाद या फरक आहे, लक्षात नाही का। माझं कीर्तन मोकळं असतं, परखड असतं, मी काही कोणाला घाबरत नाही, काय नाही। एक दणका देणार, शेवटी छत्रपतींचा निघून जाणार, मी गडबडी करायचं नाही, लक्षात नाही का। एकदम सोपं, सरळ आणि साधं समजलं असं कीर्तन आहे। आजचं कीर्तनाचा अभंग हा मागणीपर असावा असा वारकरी संप्रदायाचे अलिखित नियम आहे। माझं वाक्य पुन्हा एकदा ऐका, हे नियम लिखित नाहीये, वारकरी संप्रदायाचे अलिखित नियम आहेत की कीर्तनकारांनी अभंग कोणता निवडावा, पण हे नियम वारकरी संप्रदायाची परंपरा घालून देणारे नियम। त्या अनुषंगाने सप्ताहाचा पहिला दिवस खऱ्या अर्थानं कीर्तनकाराला बंधने नामपर अभंग घ्यायचं। या ठिकाणी कार्यक्रमाच्या अनुषंगाने दुसरा दिवस हा संतपर असावा, नंतर स्थितीपर, उद्देशपर, विनंतीपर आणि शेवटी मागणीपर आणि मग चरित्र ते उच्चारावे केले गेले। उद्या काला आहे आणि काल्याच्या आदला दिवस हा भगवान परमात्म्याकडे काहीतरी मागावं या अनुषंगाने मागणीपर अभंग या ठिकाणी सेवेसाठी निवडलेला आहे। तसं पाहायला गेलं तर सगळे अभंग भक्तीपर, नामपर, मागणीपर आहे, पण तरी या ठिकाणी अभंगाची भूमिका अगदी सोपी आहे। तुकोबारांनी 3 दृष्टांत अभंग ठेवले आणि तिन्ही दृष्टांताचा सिद्धांत अभंगाच्या दुसऱ्या चरणात पारमार्थिक स्वरूपाची मागणी मागत केलेली आहे। 3 दृष्टांत सांगत असताना पुत्राची वार्ता आणि शुभाईकी जेवी माता। महाराज सांगताय, आई आणि मुलाचं जसं प्रेम आहे, देवा माझं मन तुझ्या चरणाजवळ असं राहावं, ही पहिली मागणी तुकोबारांनी केली। नादे लुब्ध झाला मोह आणि देह विसरला अंग। एखाद्या हरणाला हे खऱ्या अर्थानं बिनाच्या नादात ते हरिण बोलून जावं आणि बाण लागलेला हरणाला कळावा नाही। हरिण ज्याप्रमाणे एकाग्र झालं, तेव्हा तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण, हा ही दुसरी मागणी आहे। खऱ्या अर्थानं तिसरी मागणी एकच मागणी एकच आहे, पण 3 दृष्टांतातून मागणी आहे। तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माय, कासवीला स्तन नाही तर पिलांचं पोट भरतं। त्या अनन्य साधारण नजरेनं दोघंही एकमेकांकडे पाहतात, तेव्हा जशी त्यांची नजर आहे, तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण विठ्ठल। पुत्राची वार्ता शुभाईके जेवी माता, देवा तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण। सचना हो, अभंगात मागणी पारमार्थिक स्वरूपाची या अनुषंगाने आहे। जर मागणी मनासंदर्भात करताय, माझा आवाज क्लिअर होतोय, घुमत नाही, कसं काय, शब्द क्लिअर ऐकू येत आहेत, महिला मंडळ आवाज येतोय, झोपले काय तुम्ही सुरुवातीलाच? जे झोपणारे, जे डोळे झाकलेले दिसतात त्यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करणार आहे। माझी इथं सगळ्यांकडनं जरी इथं मी एक माणूसच ठेवायला नावं नाही का, हे तुम्हाला ओळखतात तुमच्याच गावात, ते लक्ष नाही का, कारण अजिबात झोपायचं नाही जोपर्यंत कीर्तन होत नाही। तुझं झोप नाही जाणार तुम्हाला, पण हे 9 ते 11चं कीर्तन म्हणजे सगळे रिटून खाऊन आलेले असतात, लोक काही रेंजमध्ये नसतात आणि त्यात आम्ही रेंज आणायची म्हणलं की अवघड। आणि त्यात जागरणाचं कीर्तन आहे, हे कीर्तन म्हणजे खऱ्या अर्थानं तसं ओपनिंगचा बॅट्समन आणि शेवटचा बॅट्समन यांचं डिपेंड असतं मॅच जिंकणार आहे का नाही खऱ्या अर्थानं। त्यामुळे तुम्ही एक चढत्या क्रमाचं कीर्तन माझ्याकडे दिले, ती जबाबदारी माझ्याकडे आणि निश्चित मी पार पाडणार आहे, लक्षात नाही का। आणि मग त्या अनुषंगाने या ठिकाणी अभंगाचं थोडं चिंतन मांडण्याचा निश्चित प्रयत्न करणार आहोत। या ठिकाणी पारमार्थिक स्वरूपाची मागणी मागत असताना अनेक अभंग आहेत, मग तुकोबारे मागणी मागतायत आणि तसं पाहिलं गेलं तर महाराज आजपर्यंत खऱ्या अर्थानं संतांनी देवाकडे काहीच मागितलं नाही। आजपर्यंत तुम्ही अनेक अभंग जर मागणी करत असतील तरी मागितलं काय, हे चिदान देगा देवा तुझा विसर न भावा, देवा तुला द्यायचंच तर हे दे की तुझा विसर होऊ दे नकोस। म्हणजे जे मागितलं ते संसारातलं नाही मागितलं, संसारातलं कोणी मागितलं, अहो संसारातलं आपण मागितलं ना, तुम्ही आम्ही सगळ्यांनीच, आम्ही संसारिक माणसं आहेत, आम्हाला किती जरी मिळालं तरी आम्हाला कमीच आहे। आमच्या पाकिटात मागणं किती जरी टाकलं तरी आम्ही असमाधानीच आहे। नाही कळलं का तुम्हाला?
आता हे सोपं नाही, कळलंच पाहिजे गड्या. लक्षात नाही का सांगायचं तरी काय, सांसारिक स्वरूपाची जी मागणी आहे ती मागणी प्रपंचिकाची आहे. तुम्ही आम्ही संसारातलं मागितलं, आम्हाला जर देवाकडे गेलोच तर देवाला आम्ही काहीतरी संसारातलं मागतो. पण परमार्थातलं काय मागावं सांगू तुम्हाला, पहिल्यांदा लक्ष नाही का, परमार्थातलं हे मागावं, तेव्हा तुला द्यायचंच तर मला हे दे की माझ्या घरात एक तरी तुझी भक्ती करणारा वैष्णव निर्माण कर. खऱ्या अर्थानं वैष्णवाची मागणी ही मागणी परमार्थातली आहे. अतिशय खऱ्या अर्थानं महाराज कसं काय म्हणतात, तसं गुरुजी महाराज मागतच नाही. अतिशय तुम्ही तुकोबारांनी मागितलं नाही, माझ्या वडिलांची तुझी चरण सेवा. तेव्हा आमच्या वडिलांची मी अशी आहे, तू कोण देणारा? थेट तुकोबांनी प्रश्न विचारला देवाला, देवा अरे तू कोण देणारा? आम्ही नाही मागितलं तरी तुला द्यावं लागलं, कारण उपास पारणे. तेव्हा आजची नाही सेवा, ही अनेक वर्षाची सेवा आहे, ही पिढ्यानपिढ्याची सेवा आहे. त्यामुळे तू नाही म्हटलंस तरी तुला द्यावं लागलं. विठ्ठल म्हणून या ठिकाणी तुकोबारांनी काहीच मागितलं नाही. सूचनावर लक्ष नाही का, आजपर्यंत जे मागितलं तुम्ही आम्ही मागितलं, मी त्याच्यात बरं का. आम्ही काय मागितलं, आम्ही पाकिट वाढून मागितलं. एवढ्यात आम्हाला परवडत नाही 700 किलोमीटर यायला, तुम्हाला थोडं वाढून द्यायला लागेल. हे कळलं तुम्हाला, ते प्रपंचिकाची मागणी. बंगला गाडी सगळं प्रपंच संसार हा आम्ही मागितला. माझ्या गावात एक दिनेश माझा जोडीदार आहे, माझ्याच वयाचं आहे, अगदी 30-32 वयाचं आहे. आता काय झालं, माझं येरवाळीच उरकलं, त्याचं जरा उरकायचं राहिलं. काय कळलं का तुम्हाला? नाही कळलं का तुम्हाला टेन्शन आलंय काय असेल, मोकळं बसायचं, हसायचं, लई टेन्शन घ्यायचं नाही. काय काय आता हसायला काय जाऊ, काय ठिकाणी लोक हसतच नाही. माझं बाबा हसतच नाही, तो त्यांना म्हणून बाबा का हसत नाही, बाबा म्हणतात पैसे तू घेतले आम्ही घेतले का? लय खतरनाक गणित लक्ष नाही का. तुम्ही काळजी करू नका, खरंच तुमच्या मनात क्षणभरी वाटलं नाही हा माणूस मुसलमानच आहे आणि याला कसं काय बोलायचं. आता माझ्याकडे बघून पुढे दिसतंय का मुस्लिम माणूस आहे, बरं तो मुस्लिम असंच असतो, हे कधी ठरवलं आम्ही का? आमच्या काही कपडावली द्यायचा का तुमच्या बसलेल्या कपडावली द्या. आणि जर तुमच्या कपडावर जात नाही गेली, माझ्या कपडावर नाही गेली, माझं रक्त लाल आहे आणि तुमचं रक्त लाल आहे, तर या जगाच्या पाठीवर एकच जात आहे आणि ती माणुसकीची. लक्षात घ्या, माणुसकीची जात आहे, कळवळ्याची जाती करीला भावी किंवा विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म वेदाभेद धर्म अमंगळ किंवा यातायाती धर्म नाही विष्णुदासा किंवा यारे यारे लहान थोर अनेक प्रमाण सकळांशी येथे आहे अधिकार. ते सगळी प्रमाणे पाहिली तरी जाती धर्मावर मारा करणारी, कारण की आपला हा प्रांत हा बहुजनांचा प्रांत आहे. लक्षात घ्या, हा 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांनी उभा केलेला प्रांत. कर्नाटक काय आणि महाराष्ट्र काय ही एकच आहे, याच्यात काही बदल आणि फरक नाही आहे. पहा दिसायला आता सगळी माणसं तर सारखीच आहेत गड्या, सारखी म्हणजे तशी सारखी नाही बरं का. पण माणसं भारतातली ओळख येतात का नाही, कुठल्याही देशात जाऊ द्या, बाहेरच्या देशातला माणूस इथं बसल्यावर लगेच कळतो. अहो इथून 10 वर्ष बाहेर जाऊन येतात, तो लगेच येणार होतो, तू इथं आल्यावर त्याच्या चेहऱ्याने कळतोय हे बाहेरच्या देशाची संस्कृती घेऊन आले. पण आपली संस्कृती ये भूमि प्रभु रामचंद्र की है, सज्जन हो ये भूमि संतों की है, ये भूमि हे खऱ्या अर्थानं रुक्मिणी आई साहेब आणि यांनी बलिदान दिलेली भूमी आहे. हे सांगायचं तात्पर्य कशाचं आहे की मागणी नेमकी काय मागावं हे मी सहज व्यवहारात उदाहरण काय दिलं. ते सहज जोडीदाराकडे गेलो, त्याला म्हणलं गड्या लई टेन्शन आले, काय झालं, आणि नेमका दिवस शनिवारचा बाबा. शनिवार असा बसला, असा मस्त पारावर बसला. शनिवार कोणत्या देवाचा आहे? मारुतीचा. आता बोलायला लागले तुम्ही. आता सहज बसला, गुरुजी त्याला म्हणलं काय झालं, ते म्हणलं महाराज आता तुमचं उरात आहे, आमचं व्हायचं राहील. म्हणलं ह्याच्यावर टेन्शन का आलंय, आता ज्यांचं झालंय त्यांना माहिती कसं काय नाही माहिती का तुम्हाला. आता आमचे चेहरे बघा ना तुम्ही, काही प्रसन्न दिसतात का? आपण व्हायच्या आधी चांगले चेहरे होते बघा, आता ज्यांचं उराकडं नाही त्यांना काय असं दक्षिण नाही का मला, तुम्हाला हवंय का माझा बाबा नाही हवंय का, त्यामुळेच तेज आहे तुमच्या चेहऱ्यात. दक्षिण नाही का मला काय सांगायचं. आणि मग त्याला सहज विचारलं काय झालं गड्या, काय नाही म्हणा महाराज, एका स्वामीने सांगितलंय 12 शनिवार केले आणि 12 शनिवार मारुतीला गेलो, तेल घेऊन गेलो की लवकर लग्न ठरते गोरी गुमटी बायको भेटते. ऐका बरं का, 12 शनिवार केले. मी म्हणलो गड्या हे कुणी सांगितलं तुला? म्हणून एका स्वामीने सांगितलं. म्हणलं असं आता
आता ह्यो याच्या मागोमाग मी गेलो म्हणून गाड्या तो आयुष्यात कधी देव मानणार नाही, नास्तिक स्वरूपात जातो आपण. कधी देवाच्या पाया पडायला गेलो की तू लांब थांबायचास, तू कधीच देव मानणार नाही. म्हणजे महाराज आता मानावं लागेल. आता म्हणले तुम्ही लेकरा बाळाचे बाप झाले, अजून आम्हाला होगायलाच नाही, कुठे वर केलंच नाही बोलतो. मी म्हणले एक काम कर, थोडी हो घे. मग त्याला जरा सहज थांबायला लावलं आणि सहज विचारलं. मी त्याला नाही विचारणार तर मी वाचणाऱ्यांना विचारणार आहे, ज्या देवाच्या समोर हा उभा राहून पाया पडतोय आणि ज्या देवाला मागतोय, काय मागतोय, लवकर दंड ठेवू दे, त्या देवाचं झालंय का? त्यांचं झालं असतं तर त्यांनी नसतं काय राष्ट्रपतीला. अहो मारुतीला ब्रह्मचारी आहेत खऱ्या अर्थानं. मला सांगायचं काय मागावं आणि कुणाकडं मागावं हे तरी निदान कळलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल खऱ्या अर्थानं संतांनी मागितलं परमार्थातलंच, हे प्रपंचातलं मागितलं नाही. या अभंगात मनासंदर्भात मागणी आहे. आता जे एक तास तुम्हाला सांगणार आहे ना, हे सब मन की बात है. मोदी जी की मन की बात नाही आहे, हे तुकोबारे की मन की बात आहे. लक्ष नाही का? चला हायच्या अर्जुन जवळचे आता लोक कसं काय सगळ्यांना खऱ्या अर्थानं उत्सुकता लागलेली. आमचं काय तर आम्ही काय पक्षी अंगणी उतरते ते का गुंतवणी राहते. लक्ष नाही का? मला काय सांगायचं महाराज, मग तुकोबारांनी मनाविषयी मागितलं, देवा तुझं नामस्मरण करत असताना, शब्द नीट आहे का, देवा तुझं नामचिंतन करत असताना माझं मन तुझ्या चरणाजवळ असावं, ही पारमार्थिक स्वरूपाची मागणी आहे. पहिला मुद्दा, नामस्मरण करावं हे नक्कीच आहे, पण जर एकाग्र मनाने नामस्मरण नाही केलं तर ते परमार्थाला साध्य होत नाही किंवा त्याचं फळ या ठिकाणी मिळत नाही. जर तुम्ही नामस्मरण केलं आणि हरिविठ्ठल रामकृष्ण हरी म्हणतोय आणि रामकृष्ण हरी म्हणता जर लक्ष रामकृष्ण हरीकडे असेल तर ते नामस्मरण उद्धारायला कारक ठरत नाही. अजून सोपं सांगतो, लक्ष नाही का, ज्या नामस्मरणात एकाग्र आहे तेच नामस्मरण भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ पोहोचतं. पहिला मुद्दा हा आहे. मग मागणी आहे मनासंदर्भात आणि दुसरा मुद्दा हा आहे, जर मन परमार्थाकडे गेलं तरच परमार्थ होतो. कारण हे मनानं परमार्थ एक आणि शरीराने संसार दोन. लक्ष नाही का? तुमचा संसार चांगला व्हावा तिथं शरीर आणि तुमचा परमार्थ चांगला व्हावा तिथं मन. या दोन्ही गोष्टी सोप्या समजून घ्या. मी हसवायला 2 तास लय हसवल तुम्हाला, एवढं पोटलं असं. विनोद म्हणजे कीर्तन अजिबात नाही. लक्षात घ्या, ज्या कीर्तनात अभंगाचं चिंतन आहे आणि वारकरी संप्रदायाचा तिथं दंडक आहे. लक्ष नाही का? निदान पहिल्या चरणापर्यंत तरी कीर्तन करायला पाहिजे. नाही तर सासू सुनाच्या गप्पा सांगत फिरला की परत काही लोक बोलत नाहीत. ही कीर्तनकार उघडून पिलेली माणसं समोर बसलेली, यांनी लई कीर्तनकार ऐकलंय. अहो यांच्या समोर यांनी कीर्तनकार तयार केले. सांगायचं तात्पर्य, त्यामुळे ऐकणारा समाज हा शून्य. काळजी करू नका, विनोद ओघाने होतील, विनोद करावे लागत नाही. विनोदाचार्य अजून प्रवीण महाराज 5 वर्ष टिकतील, 5 वर्ष. पण ज्यांच्याकडे अभंगाचं चिंतन आहे त्यांच्या डायरेक्ट तारखा कधीच कमी नाहीत. लक्षात घ्या, खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाचा दंडकच चिंतन आहे. लक्षात घ्या, माझी 3री पिढी आहे गुरुजी. आता ज्यांनी माझी कीर्तन ऐकली त्यांना माहिती आहे, माझी वारकरी संप्रदायातली माधवबाबा 3री पिढी आहे. माझे आजोबा माझे वडील कीर्तनकार आहेत आणि तुमच्यासमोर मी इथं उभा आहे. इथं जाती धर्माचा अजिबात विषय नाही. 2 लेकी आहेत. मोठी लेक ज्ञानेश्वरी 8 वर्षाची आणि 4 वर्षाची मुक्ताबाई. इथं जाती धर्माचा त्रास होतो, आधार होतो, अनेक त्रासातून उभं राहून इथं कीर्तन करावं लागतं. आता आल्या दाढी बघितली तुम्ही, आमचं घराची नाही बरं का साहेब, आमचं घराची दाढी नाही, ही छत्रपती शिवाजीराजांच्या मावळ्याची दाढी. महाराजांची दाढी म्हणणे इतके आपण पात्र नाही दिले. नाही तर दाढी महाराजांकडे वाढवायची, बुलेटवर बसायचं, माव्याच्या पुढ्याचा घालायच्या आणि मग काय बोलायचंच काम नाही. आणि मग 90 झिंगाट महाराजांना त्यावरतून बापू बोलायला आणला. या काय कामाचे आहेत समाजासाठी. जयंती महाराजांची, पण गाणी डीजेवर दुसरी येत ना. मी असं म्हणत नाही डीजे लावावा नाही, पण जयंती जर छत्रपती शिवाजी राजांची असतील तर गाणी मी राजांची पोवाड्यावर नाचायला काय हरकत आहे त्यावेळेस. लक्षात नाही का? कीर्तनात छत्रपती विषय का घ्यावा? छत्रपती पूर्ण कीर्तनाचा विषय नसावा, पण कीर्तनातील एक विषय असावा. कारण राजे होते म्हणून आज कीर्तन होत आहे, नाही तर मंदिरातली देव शिल्लक राहिले नसते, तुम्हाला बसून दिलं नसताना ढेवणी तलवारी फिरले असते. इथं एवढं सोपं गणित नाही. इतिहास अभ्यासा, कधीतरी पुस्तकं काढा आणि अशी पानं फिरवा. ती पानं चालल्यानंतर कळत, नुसती चालू नका, ती वाचा आणि मग कळून काय इतिहास वाढायलाय, किती अत्याचार सहन केलाय आम्ही, किती अन्याय झालाय आमच्यावर, आमच्या ढेवणी तलवारी फिरल्या. हे आया बहिणींचा किंचाळण्याचा आवाज या मातीत आलाय आणि मग एक क्षत्रिय इथं उभा राहिलाय आणि तो मराठा म्हणजे छत्रपती शिवाजीराजे भोसले.
महाराजांचं कार्य जबरदस्तच आहे, त्या विषयावर बोलणारच आहे. पण तुकोबाने परमार्थिक स्वरूपाची मागणी करत असताना महाराजांचा अधिकार मागायचा 100% आहे. कारण महाराज अनेक अभंगात म्हणतात मुखशुद्धी तुळशीवर तुका म्हणे बरोबर. मग तुकोबाला दुर्बल आहेत का? नाही नाही, आणू रेणूया ठोकळा किंवा अजून सांगू तुकाराम 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 खऱ्या अर्थानं तुकोबारांचं सामर्थ्य आहे म्हणून तुकोबारा देवा तुला नामस्मरण करत असताना माझं म्हणणं. पण मनाविषयी मागणी का केली? पहिला मुद्दा सांगतो, लगेच लक्ष नाही का महाराज. या शरीरात सगळ्यात जो न दिसणारा अवयव कोणता आहे माहिती? तो दिसतच नाही असं काय? हात पाय सगळं दिसतंय पण मन दिसतं का? नाही नाही. पण मला खरं सांगा अवस्था मन जर दिसत नाही पण मन नाही का? आहे का नाही? मन एक मन म्हणतं चल कीर्तनाला आणि दुसरं काय म्हणतंय उद्या काल्याला जेवायलाच जाऊ. म्हणजे एक मन असं म्हणतं आणि एक मन तसं म्हणतं. मला खरं सांगा बसल्याने प्रामाणिकपणे सांगा मन आहे का नाही? तुकोबाने ज्या अर्थी नको नको म्हणा नको नको म्हणा नको नको म्हणा प्रमाण मोकळे खेळा काय टेन्शन मी लय गाण्याच्या गडबडीत पडत नाही. चांगले गायक म्हणून मी टोणे घालत नाही तसं जमतं मला थोडंफार. असं की काहीच जमत नाही असं नाही पण गाणारे चांगले. बाबा तुम्ही प्रमाण म्हणलं तरी चालते. सगळे गायक सारखे. काय होते माहिती का? काही काही ना लोक तर इथंच करत नाही पण तीच माणसं पाठ्यावर असते.
लक्ष नाही का? आमच्यापेक्षा तुमचा पाठ असते. लक्ष नाही का? नको नको म्हणा गुंतू माया जाळी, हे ज्यार्थी तुकोबारे नको नको म्हणा गुंतू माया जाळी, काळाला जवळ ग्रासावाय, या अर्थी मनाला गोंजरताय, या अर्थी महिला मंडळ मन आहे बरं का. पण मन दिसतं गाव. मी काय म्हणतो, एक मन म्हणतं चल कीर्तनाला, दुसरं काय म्हणतं घरी चल. एक मन काय म्हणता येईल, एक मन म्हणतं आता आलाच तर घे ना आलेल्या लोकांच्या चपल्या घालून, नाही म्हणत का? दुसरं मन काय म्हणतं, अरे येणे पाप करायला आला का, 7 दिवस कीर्तन श्रवण केली चपल्या घालून निघाला. मग हा एक मन असं म्हणतो आणि एक मन कसं म्हणतो. मन दोन आहेत का? बघा बघा वेदांची प्रक्रिया सांगतो, मन दोन नाही मन एकच आहे. ते क्रिया 2 प्रकारची करतो. इतकं चपळ आहे. 2 प्रकारची क्रिया, एक संकल्प आणि विकल्प. व्यावहारिक भाषेत त्याला पाप आणि पुण्य म्हणतात. मनाच्या हातात संकल्प आणि विकल्प आहे. अहो तुकोबारायांना खऱ्या अर्थानं देवानं अर्जुनाला मन मागितलंय, अर्जुना तू मन हे मी करी माझ्या भजनी प्रेम धनी सर्वत्र नमस्कारी मजेदार, तुझं मन मला दे. अर्जुन म्हणतो देवा सगळं देतो मन मन जमणार नाही. मन जमल होता सगळ्याच्या लक्ष्मण हे टाळी वाजल्यावर मन चंचल नाही होती. तर बहुत चंचल चपळ जाता येता नाही. इतकं चपळ आई त्याला जायलाही वेळ लागत नाही आणि त्याला यायलाही वेळ. इतकं चपळ म्हणे. तुकोबा का म्हणतात देवा तैसे राहो माझे मन. याच्या मागं काहीतरी कारण आहे. तुमचा आमचा सगळ्यांचा परमार्थ मनावर आहे आणि जर मन एकाग्र नसेल ना नाही होत परमार्थ, कार्य पण होत नाही. लक्षात काय महाराजांची भाषा आहे, अतिशय सुंदर प्रमाण दिलं महाराजांनी. बहुत चंचल चपळ. हे तुकोबाला सांगता देवा अरे लई प्रयत्न केले रे बाबा, लई प्रयत्न केले, काय काय करीतो म्हणा परी नाही के नारायणा. हे मन ऐकत नाही देवा आणि लई प्रयत्न केले मनाच्या अनुषंगाला. हे मन वाईट मार्गाला जात आहे. हे आत्मा नाम रथी नाम विद्धी शरीरम रथने वटू बुद्धी तू सारथी विद्धी म्हणून प्रघमे. या शरीर रथात आत्मा नाम रथी नाम, आत्मा हा रथी आहे. मला सगळ्यांनी सांगा बुद्धीच्या हातात सारथ्यपण करण्याचं काम आहे या रथाचं. रथ आहे प्रत्येकाचा आहे का नाही? काही तर आहे नाराय का जायचं आहे, रथ घेऊन जायचं आहे एकदा आणि तुम्ही तरी नाही गेले तरी तो घ्यायला येणार. कारण बस त्याला सगळा पाहुणा हा यमाचा आहे. कुणाचा पाहुणा यमाचा आहे का? 90ची गाडी त्याला यम नाही गेले. यम म्हणते तिथंच बघा. मी त्या दिवशी बोललो ना कोरोनाच्या काळात पियानारी गेली नाही, पियानारी नाही गेली, चांगली माणसं गेली. पेताळ एवढी गटरात पडणारी सगळी तिथंच राहिली. म्हणजे लय चांगली माणसं होती ती पहिली गेली. काय गेली माहिती का तुम्हाला? आता यमाला वाचतं निकाव पेताळाचा. तुम्हाला हे जड नाही जात. लय सोपं सांगतो. आमच्या इकडली भाषे एखाद्या वाटतं निरोगी बोलते का काय? आमच्या तिकडल्या भाषेचा टोन तसा आहे. आता इकडली भाषा पुढे अजून मवाळी. आमच्या इकडली थोडंसं तिकडे कसं थोडंसं वेगळ्या पद्धतीने बोलतात. लक्ष नाही का? भाषा तर एकच आहे ना. माझा मराठाची बोल कौतुके अमृताते ही पैजाची के ऐसी अक्षरे रसिके मिळवी. ऐका ऐका ऐका. हे सांगायचं तात्पर्य हे होतं की खऱ्या अर्थाने इतकं मन चपळ आहे. हे बुद्धीच्या हातात या रथाचं सारथ्य पण आहे, पण या रथाचा लगाम या मनाच्या हातात आहे. मनाने ठरवायचा रथ चांगल्या मार्गाला न्यायचा का मन वाईट मार्गाला न्यायचा. 2 पर्याय, एक संकल्प आणि विकल्प. मनाने ठरवायचं सत्यात तुळशीची माळ घालायची कशाने घातली त्याची काढायची. महाराज संगती सुट्टीने गेला ना एखादा चांगला माळकरी गेला की येणार त्याची माळ काढतो. पण दोघांची संगत लागली. पण माळकऱ्यांनी ह्याला सवय लावली होती का नाही कशाची? माळ घालायची. तुमच्या लक्षात येते मी काय म्हणतोय? असं जरा मोकळा असं काय करणार काय कप स्ट्रोक बैठी आणि कप जायगा मी बोलते नाही. सगळे पाहुणे यमाची. हरिविना जन्म नरकाची पैसा एक माता पाहुणा पाणी भोग. माता पाहुणा प्राणी भोग.
हरिवेन जन्म नरकची पैजाना यमाचा पाहुणा प्राणी. ऐका ऐका, महाराज सांगता देवा माझं मन राहो पण मन ऐकत नाही रे देवा, काय काय करीत तो मनात करी नाही. इतकं चपळ आहे ना सचिनराव मन. पण एक सांगतो, मोठं वाक्य सांगणार आहे, 5च मिनिटं बोलतो, 6व्या मिनिटाला पहिल्या चरणात. महत्वाचा मुद्दा असा आहे, जर मन देवाच्या चरणाजवळ गेलं नाही तर परमार्थ होणार नाही. आणि एक दुसरी मुद्दा, महाराज प्रवीण महाराज, मन गेलं की इंद्रिय त्याच्या बरोबर जातात. या मनाला इंद्रिय जॉईंट आहेत बरं का, सकळ मने हे इंद्रिया प्रधान. म्हणून राजा एक देहपुरी, या देहपुरी नगरात मन हे राजा आहे आणि इंद्रिय त्याची प्रजा आहे. हा ऐका ऐका, एकदा मन गेलं ना इंद्रियांना धावं लागत नाही. तुम्ही मन घेऊन जा बरं देवाच्या चरणाजवळ. जाते का पहिलं ते बघा, जात नसतं बघा. मी इथली सांगतो तुम्हाला, आमचं जाय ना तर परवाला पाठ करून मनाबद्दल बोलून, अहो मनाचा जेवढा निग्रह कराल ना तेवढं मन अजून बाहेर जातं. लक्षात लई अवघडे मनाची क्रिया. तुम्ही बघा, डोळे झाकून कधीतरी देवाच्या समोर उभे राहा आणि डोळे उघडे ठेवून देवाच्या समोर उभे राहा. कीर्तन झालं मंदिरात जा आणि प्रयोग करा. फक्त डोळे उघडे करायचे, देवाला बघायचं आणि डोळे झाकून एकदा देवाला बघायचं. डोळे झाकून जात्राभर ती डोळ्यासमोर आणि डोळे उघडे ठेवल्यावर देव दिसतो फक्त. लक्ष देऊ का, म्हणजे डोळे झाकून मनाचं स्मरण केलं तरी मन ऐकत नाही, इतकं मन चपळ आहे. बहुत चंचल चपळ. हे किती मन चपळ आहे अजून सांगतो. हे मन कैसे केवढे ऐसे पाहो मन तरी न सापडे, यासी राहत वेळा थोडे तरी डोके. लक्ष देऊ नाही का, ज्या कीर्तनात गाथेत ते प्रमाण आणि ज्ञानेश्वरीत ती होवी नाम कीर्तन आहे. लक्षात घ्या, ही प्रमाणबद्धच कीर्तना सर्वत्र कीर्तनाला अर्थ आहे की कीर्तन तुम्हाला किती आवडत झाल्यानंतरचा विषय, हे कीर्तन परमेश्वराला आधी आवडलं पाहिजे आणि मग ते कीर्तन आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून हा इतकं मन चपळे, या पृथ्वी भ्रमणदा ही दिशा सप्तके पाताळ आकाशा, याला सगळं वावरायला कमी पडतं, इतकं मन चपळे. तुकोबा सांगतात एकदा मन गेलं इंद्रिया नाही लागत नाही. याच्यावर माऊली ज्ञानोबांनी भाष्य केलं ज्ञानेश्वरी. ऐका ऐका, म्हणून दीप पालवे सगळेची तेज मालवे, का रविबिंबासवे प्रकाश उदाय. आता बस त्याने करेक्ट सांगा, दिवा विझवल्यावर किती वेळाने अंधार होतो. माऊलीने ज्ञानेश्वरीत लिहून ठेवलं, दिवा विझवल्यावर किती वेळाने अंधार होतो. म्हणून दीप पालवे सगळेची तेज मालवे, ज्या क्षणाला दिवा विझवला त्या क्षणाला अंधार आहे. का रविबिंबासवे प्रकाश उदाय. सूर्य मावळल्यावर त्याची किरण किती वेळाने जातात, 2-4 दिवसांनी लगेच जातात ना. अजून सोपं सांगू का, माऊलींना वाटलं एवढं कळावं नाही संसारिकांना, म्हणून एक पुढची उभी दिली. उचललेला प्राणास्पर्शी मग इंद्रिय ही निगती जैसी, तैसा मनोबुद्धीपाशी अहंकार वे. माणूस मेल्यावर त्याची इंद्रिय किती वेळाने बंद पडतात. आता काय मरून बघायला लागेल का, बाकीच्यांचा अनुभव आहे ना. एकदम माणूस गेला, प्राण गेला की इंद्रियाचं अस्तित्व घेऊन जातो. दिवा विझवला की दिव्याचा प्रकाश दिव्याबरोबर जातो. सूर्य मावळला, माऊली सांगतात सूर्याचा प्रकाश त्याच्याबरोबर जातो. ऐका, प्राण गेला की इंद्रियांचं अस्तित्व घेऊन जातो. तसं एकदा मन देवाच्या चरणाजवळ गेलं की ते इंद्रियांनाही घेऊन जातं. म्हणून देवा तैसे राहो माझे मन. ऐका ऐका, मग कशासाठी राहो, इतकं चपळ आहे का. हो, पण मन तसं नाही घेऊन जायचं. त्या मनाला गोविंदाचा छंद लागला पाहिजे. माझ्या मनाला तुम्हाला आरक्षण सत्रे टाळे वाजवा. गोविंद म्हण देवाच्या चरणावर जात नाही. आता वेळ कमी, गणपुढची भूमिका ना मांडत की का जात नाही. याला काही प्रमाण आहे. अनादि संसार मालेच्या ठाई नित्य विषय सेविले पायी, ते ठसावले चित्ताच्या ठाई वारंवार देह सेविता. अनादि काळापासून मनावर संस्कार रूढ झालेत विषयाचे, म्हणून मन परमात्म्याकडे जात नाही. मग महाराज मन जात नाही. हो, कृष्ण भगवान परमात्म्याने अर्जुनाला मन मागितलं. अर्जुन सांगतो देवा नाही जात मन. देव सांगतात अर्जुना, तो श्रीकृष्ण बोलत ती साचती, तू बोलत हसी तैसेची, या मनाचा कीर चपळेची स्वभाव आहे का. पण मी एक सांगतो, 2 पद्धतीनं माझ्याकडे मन. एक पहिली गोष्ट अभ्यास योगानं असंशय मनोभाव मनोदुनिक्रमचलन अभ्यासेन कौंतेयन वैराग्याचे कृत्य. अभ्यास आणि वैराग्य या 2 गोष्टींना तुम्ही म्हणजे आपण सगळे आपलं मन देवाच्या चरणाजवळ नेऊ शकतो. अभ्यास सोपा आहे. तुम्हाला वाटलं एवढं सोपं आहे. वैराग्य तर सोडा, आम्ही वैराग्य का, आम्ही एवढं फॅन्सी उतरगत झालं कसं वैराग्य नाही कळलं का तुम्हाला. आमच्या शर्टाला खिशा असते, आमच्याकडे वैराग्य का. आमच्या पाकिटात 1 नोट कमी असते की आमच्या गाडीला स्टार्टर बसत नाही. आम्ही वैराग्यवंत आहे का. नाही नाही, वैराग्यवादी माणसं निघून गेली, ती राहिलीच नाही. त्यावेळेस लोकांना तीच माणसं समजली नाही आणि आता संत उरले नाही. आता तुम्ही ज्याला संत म्हणले ते 2 वर्षांची जेलमध्ये घालवली. कधी होते का ते संत बरं.
ज्यांनी खरं संत त्यांनी संतत्वाचं आव्हान होता ते खरे संत नव्हते. तुम्हाला एक सांगतो अजून मोठी गोष्ट, संत जगाला कधीच सांगत नाही मी संत आहे. म्हणजे ज्याला काहीच येत नाही ना तेच लोकांना सांगत असतं मी रविवारी. ते खरे खोटे. ज्याला काहीच येत नसतं ना ते जगाला सांगतो ते छात्र डोकं सांगतो माझ्यासारखा गायक नाही नाही. म्हणजे इथं नाही सांगत आमच्या इकडे येतोय बरं का सगळ्यांना माझ्यासारखा पाकवाजा हे दुसरा पाकवाजा टिकत नाही. आमचा माधव कोणी आहे बरं का, तसं नाही बरं का. सांगायचं तर आपलं आम्ही कीर्तनकार आजच्या सप्त्यात टॉप कीर्तन करणार. आम्हाला कॉन्फिडन्स तारीख आहे म्हणून आम्ही सांगतो. वाढले तर वाढले 5 वर्ष. नाही कळलं का तुम्हाला अजून? अरे नाही नाही काय माहितीये का, इथं लई ऑप्शन आहे. तू नसता तरी दुसरा उभा आहे इथं लगेच. काय कबीर महाराज नसला काय फ्रेश आहे. त्यांचं म्हणणं 12 वाजेपर्यंत कीर्तन करावं. आज काय तेवढं लाभ नाही झाला पण निश्चितच थोडे कीर्तन वाढवणार. मला सुंदर गायन तुमचा सुंदर आवाज आणि या खऱ्या अर्थानं तारुण्यातच परमार्थाची गंमत आहे. तारुण्यात मन परमार्थाकडे येत नाही. नंतर उतार वयात तोंडात दात नसते की मग परमार्थाकडे मानू शकतो. म्हणजे आमचं मी तसं नको व्हायला म्हणून आम्ही येरवाडी चिकडा एकदा कीर्तन झाले. एक बाबा तुळशीची माळ घालायला कीर्तन झाले. बाबा म्हणलं बाबा आता लई वेळ झालाय. बाबा म्हणल्या बाबा एवढा वेळ कुठे झालाय 9 ते 11चं कीर्तन आहे. आता 11 वाजता म्हणलं तसं नाही बाबा आता तोंडात दात नाही राहिले. ते म्हणजे आता पुढं चावतंय माणूस. पहिले चावायचं म्हणजे चावायचं तवा नाही घातली मग आता चावत नाही दात राहील ना आता घालायला आला मला. चला तुम्हाला एक सांग का, तुळशीची माळ कधी घाला गेल्यानंतर तुळशीचं पान बघावं लागणार नाही. तुळशीच्या माळे इतकी पवित्र माळ त्या जगाच्या पट्टीवर कुठली नाही. 3 पिढीचा परमार्थ तुळशीच्या माळा घालून ये. तुम्ही तर ह्यातलेच आम्ही तरी तिकडल्या पॅनलवर इकडे आलोय. तुम्ही इथलेच येत ना. तुम्ही काय पॅनलवर आलेत का तेव्हा? मी आलोय ना पॅनलवरून माळा घातले ना आम्ही. तुम्ही ह्यातल्या सुरुवात या सपोलेश्वर जागेवर नाही येत. युक्त हार विहार नेहमी इंद्रियाशी नसावी भास्कर निद्रा बहुभाषण. तुळशीच्या माळेचं महत्व असं आहे त्याने आहार सात्विक होतो. लक्षात घ्या. ज्याच्या गळ्यात तुळशीची माळ आहे आणि जो निष्ठावंत माळकरी त्याच्या चेहऱ्याचं तेज बघा तुम्ही. ते मला निष्ठावंत म्हणजे दोन प्रकारचे माळकरी आहेत. एक येऊन येणार पण त्याच्या सुट्टींना तो माळ काढतो. वेळ तिथे खेळ आहे त्याचा. फार वाटवळ झाले सगळं. कार्यकर्ता तर तसाच मिळालाय. त्याला काय नाही. तुम्हाला खरं सांगू का, तुम्ही ज्यांच्यासाठी पडलेत ना ते मस्त ओके तिकडे 7 पिढ्यांचं कमवून ठेवले त्यांनी. आपली पुढची पिढी काय करते याची चिंता आपल्याला आहे. मनाला माकड म्हणतात की ऐसे कैसे घडे मरकटा समाधी लागली. मला बस त्याने मी उभा राहिले. खरं सांगा माकडाला समाधी लागली मग इतकी त्रासपर्यंत बाबा माकडाला समाधी लागली. माकडाला लागली का समाधी? त्या झाडावर जाईल त्या झाडावर जाईल. ज्ञानोबारांनी माऊलींनी माकड निवडलं. ऐसे कैसे घडे मरकटा समाधी लागली. माकड या झाडावर जाईल त्या झाडावर जाईल त्या झाडावने त्या झाडावडी आणि तिकडल्या खानगड्या तोडी. नाही कळलं का? इकडल्या सप्त्यात दुसऱ्या सप्त्यात जाईल तिथं काढे टाकीन. चांगलं चाललंय तिथं वाटलं करीन. नाही कळलं का तुम्हाला? हे कुणाचं सांगतोय? माकडाचं. म्हणजे कुणाचं? मला हा सापडतच नाही कधी कुणाला.
आणि ज्याला मनावर ताबा ठेवता आला ना त्याचा परमार्थ नाही यशस्वी, त्याला गरज नाही आयुष्यात. लक्षात घ्या. त्यांनी त्याच्या वैकुंठाच्या वाटा सुबक करून ठेवल्या, कधीच उघडून ठेवल्या. लक्षात घ्या. सांगायचं तात्पर्य असे, महाराज माझो बाबा माकड म्हणले माऊ म्हणून लक्षात घ्या. मनाशिवाय परमार्थच होऊ शकत नाही. आता जर डोंबऱ्याबरोबर माकड नाही आलं, डोंबऱ्याचा खेळ होईल का बाबा? आणि आपल्या मन जर एकाग्र नाही झालं तर आपला परमार्थ होईल का? सोपं सांगते, अवघड सांगत नाही. लक्षात घ्या. डोंबऱ्याने सांगितलं नावाडी दादा पैसे एक्स्ट्रा घ्या, पण माकडाला घ्या. ते म्हणे अरे तुझ्या माकडाला घेऊन आलाय ना, त्याने लय जणांचे संसार उद्ध्वस्त केले. म्हणजे कुणी मनाने म्हणा. आता रेंज आली तुम्हाला, तिथं रेंज आली ती नसली पण सोडणार होतं, माझं ठरवलंच होतं. हे मनाने आणि खरं येते बरं का, इतकं चपळ आहे. मग नावाडी दादा म्हणला डोंबऱ्या तुझी एवढी विनंती करतो म्हणून घेतो बरं का. पण नावाडी दादा हा एक काम करा म्हणजे आता पैसा आलता बघा म्हणजे तो मग किती चपळ होतो. 500 मिळतात का 1000 मिळतात का चेंज होतात का काय होते का नाही कळा का काळा पांढरा दिसलाच नाही आम्हाला आजपर्यंत. अरे सांगा मला बिरला अरे